अथ सप्तदशोऽध्यायः। सूत उवाच तत्र गोमिथुनं राजा हन्यमानमनाथवत् दण्डहस्तं च वृषलं ददृशे नृपलाञ्छनम्। सूत म्हणाले, गाय आणि एक बैल की ज्या बैलाचे तिन्ही पाय तुटलेले आहेत, अत्यंत असहाय्य झालेला आहे आणि गाय सुद्धा अत्यंत दुःखित आहे, त्या दोघांचा संवाद राजाने ऐकला. परीक्षितीला दिसलं की राजाचा वेश धारण करून एक शूद्र हातामध्ये काठी घेऊन त्या गाईला आणि बैलाला झोडपून काढत होता. तो बैल म्हणजे धर्म आहे आणि गाय म्हणजे पृथ्वी आहे, असं ते रूपक आहे. शुभ्र रंगाचा बैल होता, एका पायावर उभा राहून थरथर थरथर कापत होता आणि शूद्राच्या त्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मलमूत्र त्याग करीत होता. ती गाय सुद्धा शूद्राच्या लत्ता प्रहाराने अत्यंत दुःखी झाली होती. शिवाय तिचं वासरू सुद्धा तिच्याजवळ नव्हतं. गाईला भूक लागली होती, डोळ्यामध्ये अश्रू तरळत होते आणि त्यावेळी स्वर्णजडित रथामध्ये बसून परीक्षित राजा तिथे आला. त्यांनी पाहिलं, धनुष्य सज्ज केलं आणि त्या शूद्राला राजा म्हणाला, कस्त्वं मच्छरणे लोके बलाद्धंस्य बलान् बली नरदेवोऽसि वेषेण नटवत्कर्मणा द्विजः. राजा त्या शूद्राला म्हणाला, अरे तू बलवान असून दुर्बळाला मारतो आहेस. एखाद्या नटासारखा राजाचा पोशाख धारण केलायस, पण तुझं कर्म मात्र शूद्रासारखं आहे. अर्जुनासह भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळं निरपराधी लोकांना कोणी वाली नाही असं समजून त्यांना मारतोयस का? तू अपराधी आहेस, वध करायला योग्य आहेस. परीक्षित राजाने धर्माला म्हणजे बैलाला विचारलं, अरे तू श्वेतवर्ण आहेस, 3 पाय तुझे तुटलेले आहेत, एकाच पायावर तू हिंडतोस, हे तुझे दुःख पाहून मला अतिशय दुःख होत आहे. बैलाच्या रूपामध्ये तू कोण आहेस? एखादा देव आहेस का? सध्या ही पृथ्वी कुरुवंशातील राजाच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे. ती अश्रुपात करते आहे, दुःखाने रडते आहे. तेव्हा हे धेनुपुत्रा म्हणजे बैला, तू शोक करू नकोस, या शूद्राचे भय बाळगू नकोस. दुष्टांना शासन करणारा मी जिवंत असताना तू अश्रू ढाळू नकोस. गाईला म्हणाला की हे देवी, ज्या राजाच्या राज्यामध्ये दुष्टांच्या उपद्रवामुळे प्रजा त्रस्त झालेली असते, त्या उन्मत्त राजाचं आयुष्य, ऐश्वर्य, इहलोक परलोक सगळं नष्ट होतं. दुःखिताचे दुःख दूर करणं हा राजाचा धर्म आहे. हा महादुष्ट शूद्र प्राण्यांना पीडा देणार आहे, म्हणून याला मी मारून टाकतो. हे वृषभा, तू 4 पायाचा पशु आहेस, तुझे 3 पाय कोणी तोडले? भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत ते दुःखी असता कामा नाहीत.
हे वृषभा, तुझं कल्याण असो. तुझे पाय कोणत्या दुष्टाने तोडले, त्यांनी पांडवाच्या कीर्तीला कलंक लावलेला आहे. जो निरपराध प्राण्यांना पीडा देतो त्याला माझं भय राहील. दुष्टांचं दमन केलं म्हणजे साधूचं कल्याण होतं. धर्म दोन प्रकारचा आहे. परित्राणाय साधूनाम, सज्जनांचं रक्षण, आणि विनाशायच दुष्कृताम, दुष्टांचा नाश. आता दोन्ही नाही आहे. सज्जनाचं रक्षण नाही आहे आणि दुष्टांचा नाश तर नाहीच आहे. फाशी सुद्धा देत नाहीत सारी. दुष्टांना रस्त्यावर गोळ्या घालून मारलं पाहिजे, पण कायदा असा आहे की वर्षानुवर्ष त्यांना फाशी दिलं जात नाही. उन्मत्त निरपराध प्राण्यांना जो दुःख देतो त्या माणसाला त्याचे बाहुबंद घातलेले हात जरी असले तरी मी तोडून टाकेन. आपत्काल नसताना जे शास्त्रमर्यादा उल्लंघन करतात त्यांना शास्त्राप्रमाणे धर्माप्रमाणे शासन केलंच पाहिजे. हा राजाचा धर्म आहे. हे ऐकल्यावर तो वृषभ म्हणजे धर्म म्हणाला. धर्मवाच एतद्व पांडवेयानां युक्तमार्ता भयं वचः येषां गुणगणैः कृष्णो दौत्यादौ भगवान् कृतः. दुःखितांना अभय देणारा, आपल्यासारखा पंडुराजाच्या वंशातला राजा आपलं बोलणं योग्यच आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या गुणांनी श्रीकृष्णाला दूत आणि सारथी बनवलं होतं. त्या कृष्णाला, परमपुरुषाला कोण ओळखत नाही. तेव्हा हे राजर्षे, दुःखाचं कारण तर्काने जाणलं जाऊ शकत नाही, वाणीनंही सांगितलं जाऊ शकत नाही. तेव्हा आमच्या दुःखाचं कारण काय हे बुद्धीनं ओळख. सूत म्हणाले, शौनका, धर्माचं भाषण ऐकून परीक्षिती प्रसन्न झाला आणि तो धर्माला म्हणाला, धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ धर्मोऽसि वृषरूपद यद्धर्मकृतः स्थानं सूचकस्यापि तद्भवेत्. हे वृषभा, तू धर्माचं तत्व जाणणारा आहेस, धर्माचा उपदेश करतो आहेस. वृषभ रूपामध्ये तू साक्षात धर्मच आहेस. अधर्म करणाराला नरक प्राप्त होतो, तसा नरक चहाडी करणारालाही प्राप्त होतो. किंवा असा सिद्धांत आहे की प्राण्यांच्या मन आणि वाणीद्वारा परमेश्वराच्या मायेचं स्वरूप निरूपण केलं जाऊ शकत नाही. हे धर्मा, तुझे 4 पाय सत्ययुगात होते. धर्माचे 4 पाय कोणते? तप, पवित्रता, दया आणि सत्य. आता अधर्माचा अंश असलेले गर्व, आसक्ती, मद यामुळे 3 चरण नष्ट झाले. म्हणजे गर्वाने तप गेलं, आसक्तीनं पवित्रता गेली आणि मदामुळे दया गेली. 3 चरण तुझे नष्ट झालेले आहेत. आणि 4था चरण जो आहे सत्य, तो 1/4 शिल्लक आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये हे सगळं नष्ट झालेलं आहे. तप, शौच, दया, सत्य 1/4 शिल्लक आहे. ही गोमाता म्हणजे पृथ्वी आहे साक्षात. भगवंतानी तिच्यावरचा पापी लोकाचा भार नष्ट केला होता.
भगवंताचे चरणचिन्ह हिच्यावर उमटल्यामुळे ही पवित्र झाली होती. पण आता भगवान निजधामाला गेल्यामुळे ही दुःखी झालेली आहे. नेत्रातून अश्रू ढाळत आहे, चिंता करत आहे. कारण हिला वाटतंय की आता कलियुगामध्ये ब्राह्मणाचा द्रोह करणारे शूद्र माझा उपभोग घेतील, माझ्यावर राज्य करतील. कलियुग हे शूद्राचं आहे, तेव्हा शूद्र राज्य करणारच हे सांगून टाकलंय 5000 वर्षापूर्वी. आणि त्याची दररोज प्रचिती येते आपल्याला. परीक्षित राजाने धर्म आणि पृथ्वीचं सांत्वन केलं आणि जाणलं की अधर्माचं कारण कली आहे. मग या कलीला ठेवायचं कशाला, म्हणून कलीला मारून टाकायचं त्यांनी ठरवलं आणि हातामध्ये तलवार घेतली. आपल्याला मारून टाकणार हे कलीनं ओळखलं. राजचिन्ह काढून टाकली त्यांनी आणि भयानी व्याकुळ होऊन शरण आला. परीक्षित राजाच्या चरणावर मस्तक ठेवलं. परीक्षित मोठा यशस्वी दीनवत्सल शरणागताचं रक्षण करणारा होता. कली शरण आलेला आहे म्हणून त्याला मारलं नाही. शरण आलेल्याला मारू नये असा आपला धर्म आहे, पण यांनी आपला नाश केला. हे जे सद्गुण आहेत ना, या सद्गुणामुळे आपल्या देशाचा नाश झाला. महम्मद गोरीचा पराभव झाला आणि पृथ्वीराज आला, तो शरण आला, त्यांनी सोडून दिले. पुन्हा पृथ्वीराजाचा पराभव झाला, महम्मद गोरीने त्याला सोडलं नाही, हालहाल करून मारलं. म्हणून सद्गुण विकृती हा आपल्या हिंदू समाजाला लागलेला रोग आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे. सद्गुणाचा सुद्धा अतिरेक होता कामा नये. चांगल्या गोष्टीचा सुद्धा अतिरेक असता कामा नये, मर्यादित पाहिजे. तेव्हा परीक्षित राजा म्हणाला, तू हात जोडून शरण आलेला आहेस म्हणून तुला भय बाळगण्याचं कारण नाही. तू अधर्माचा नायक आहेस म्हणून माझ्या राज्यामध्ये राहू नकोस. राजाच्या शरीरामध्ये जर कली राहिला तर लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, स्वधर्माचा त्याग, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ आणि इतर पाप वाढत जातात. तेव्हा अधर्माला सहाय्यक असलेल्या हे कली, तू ब्रह्मावर्तामध्ये एक क्षण सुद्धा राहू नकोस. पूर्वी आपल्या देशाचं नाव ब्रह्मावर्त होतं. कळलं? ते भरत राजापासून भारत झालं. या देशामध्ये भगवान श्रीहरी यज्ञरूपाने निवास करतात म्हणून या देशामध्ये राहण्याची तुझी लायकी नाही. सूत म्हणाले, परीक्षित राजाची आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला. यमराजासारखा त्याला परीक्षित दिसू लागला, तलवार घेऊन त्याला मारायला आलेला. तो कली म्हणाला, कलिरौवाच यत्र क्वचन वत्स्यामि सार्वभौम तवाज्ञया लक्षये तत्र तत्रापि त्वामातेषु शरासनम. कली म्हणाला, हे सार्वभौम राजा, तू आज्ञा देशील तिथे मी राहतो. मग काही हरकत आहे का? मी आपल्या आज्ञेचं पालन करेन. मला राहण्याकरता आपण ठिकाण द्या. तुम्ही सांगाल तिथे राहतो, बाकीच्या ठिकाणी मी राहत नाही. त्या सूत म्हणाले, शरण आल्यामुळं कलीला मारणं योग्य नव्हतं म्हणून त्याची विनंती मान्य केली.
आणि त्याला राहायला 4 ठिकाणं दिली. कुठं? एक द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा. या ठिकाणी द्यूत ज्या ठिकाणी म्हणजे जुगार चालतो तिथे मद म्हणजे मस्ती येते, मद्यपान जिथे चालतं तिथे आसक्ती येते, आणि व्यभिचार जिथे चालतो तिथे निर्दयता येते, असत्य. कारण जुगार खेळायला असत्य येणारच. 4 रूपामध्ये अधर्म तिथे राहतो. कलिवी म्हणाला की मला अजून एक स्थान द्या. का? या 4 ठिकाणी सज्जन येणार नाहीत, किंवा उलट या 4 ठिकाणी जे जातात ते सज्जन नाहीत. जुगारखान्यात जातात तो सज्जन आहे का? मद्यपान करणारा सज्जन आहे का? व्यभिचार करणारा सज्जन आहे का? निर्दय असलेला सज्जन आहे का? मग कली म्हणला मी सज्जनाच्या अंगामध्ये जाणार कसा? किंवा मला अजून एक ठिकाण द्या. म्हणून त्याला 5वं ठिकाण राहायला दिलं, सुवर्ण म्हणजे धन. पैशाकरता सज्जन सुद्धा भ्रष्ट होतात. पैशाकरता सज्जन माणसाच्या अंगामध्ये कली शिरतो. अधर्माचं मूळ असलेला कली या 5 ठिकाणी राहू लागला. म्हणून ज्यांना आत्मकल्याण करायचं आहे त्यांनी 5 ठिकाणी कधीही जाऊ नये. या 5 ठिकाणी गेला की कली शिरला आणि अधर्म सुरू झाला. धार्मिक राजा प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता असतो. त्यांनी धर्मोपदेश करणाऱ्या गुरूंनी सावध राहून या 4 ठिकाणचा त्याग केला पाहिजे. अहो, स्त्री राज्यातून गोरखनाथाने मच्छिंद्रनाथांना बाहेर आणलं. तेवढ्याच सोन्याच्या विटा टाकल्या आपल्या झोळीत, सुवर्ण. मग मच्छिंद्रनाथासारखा श्रेष्ठ संन्यासी जर सोन्याच्या मोहात सापडला तर तुमची आमची काय कथा आहे? प्रत्येक ठिकाणी जंगल आलं, भीतीदायक ठिकाण आलं की मच्छिंद्रनाथाने विचारायचं, गोरख यहाँ कोई डर है? गोरक्षनाथाने विचार केला, साक्षात यम ज्यांना घाबरतो ते माझे गुरु कोणाला घाबरायला लागले? म्हणून ते लघुशंकेला गेल्यावर त्यांनी पाहिलं झोळीमध्ये काय, तर सोन्याच्या विटा दिले फेकून आणि दगड ठेवले त्या वजनाची. पुन्हा जंगलाला विचारलं, गोरख यहाँ कोई डर है? तो म्हणला, डर तो पीछे रह गया. बघितलं झोळीमध्ये दगड. मच्छिंद्रनाथ स्वतःचं ज्ञान विसरले होते, शोक करायला लागले. गोरखनाथाने समोरचा जो पर्वत होता त्याच्यावर लघुशंका केली आणि ते सोन्याचा झाला. बोला, गुरुना म्हणाले, हे सामर्थ्य तुमच्यापाशी आहे आणि रडताय काय? काही वेळेला माणूस आत्मविस्मृत होतो. तेव्हा मग परीक्षितीने तप, शुद्धता, दया हे 3 पाय त्या धर्माच्या वृषभरूपी धर्माला जोडले. पृथ्वीचं संरक्षण केलं. परीक्षित राजा जोपर्यंत सिंहासनावर होता तोपर्यंत कलीचा प्रभाव त्या ठिकाणी नव्हता. त्याच्या शासनकालामध्ये त्यांनी अनेक यज्ञ केले, पुण्यकर्म केली आणि दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेतली. दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञाला सत्र म्हणतात. कळगा. सूत उवाच यो वै द्रौण्यस्त्र विप्लुष्टो न मातुरुदरे मृतः
अनुग्रहात् भगवतः कृष्णस्याद्भुतकर्मणः. सूत म्हणतात, अद्भुत कर्म करणाऱ्या भगवंताच्या कृपेनं मातेच्या उदरात असलेला परीक्षित राजा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने नष्ट झाला नाही. कृष्णाची कृपा. ब्राह्मणाच्या शापाने त्याला दंश करण्याकरता तक्षक आला, तेव्हाही तो भयभीत झाला नाही, कारण त्यांनी आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी अर्पित केलं होतं. त्यांनी सर्वाची आसक्ती सोडली, शुकदेवाचं शिष्यत्व पत्करलं आणि भगवंताचं स्वरूप जाणून घेऊन मग शरीराचा त्याग केला. जे लोक भगवान श्रीकृष्णाच्या लीला कथन करीत राहतात, कथामृताचं नेहमी पान करतात, भगवंताच्या चरणकमलाचं स्मरण करतात, त्यांना अंतकाली सुद्धा मोह होत नाही. जोपर्यंत पृथ्वीवर परीक्षित राजा होता तोपर्यंत कलीचा प्रभाव पडला नाही. ज्या दिवशी भगवान निजधामाला गेले त्या दिवसापासून अधर्माचं मूळ असलेला कली प्रवृत्त झाला. कलियुग आलं. पण कलियुगामध्ये सगळं जरी वाईट असलं तरी एक चांगली गोष्ट आहे. कलियुगामध्ये एक गुण आहे, केवळ संकल्पाने पुण्यफल मिळतं. बाकीच्या युगामध्ये पुण्य केल्यावर पुण्याचं फळ आहे. कलियुगामध्ये पुण्याचा संकल्प केला तरी पुण्य आहे. पंढरपूरच्या यात्रेला जातो, काशीशी जावे नित्य वदावे, एवढं मनामध्ये चांगलं आलं तरी पुण्य आहे. आणि पाप मात्र मनामध्ये आलं तर कलियुगामध्ये पाप नाही, प्रत्यक्ष पाप केलं तरच दोष आहे. इतर युगामध्ये कसं आहे, मनामध्ये पाप आलं तरी सुद्धा ते पाप आहे, शिक्षा आहे त्याची. उदाहरण आहे परशुरामाच्या आईचं. रेणुका माता पाणी आणायला नदीवर गेली. तिथे गंधर्वाची क्रीडा चालली होती. तिच्या फक्त मनामध्ये आलं की आपल्यालाही एखादा असा राजपुरुष नवरा म्हणून मिळाला असता तर अशी क्रीडा आपल्यालाही करता आली असती. मनात आलं फक्त. आश्रमात परत आल्यानंतर जमदग्नींनी ओळखलं हिने मनाने व्यभिचार केलाय आणि परशुरामाला सांगितलं तुमची माता कुलटा आहे, हिला मारून टाका. मनात आलं तर नुसतं. आता बायका नवऱ्याला म्हणतात आमच्या बापाला हुंडा द्यायला पैसे नव्हते म्हणून तुमच्या गळ्यात बांधली, नाही तर चांगल्या नोकरदाराच्या श्रीमंताच्या घरात मला दिलं असतं. कलियुगामध्ये मनात पाप आलं तर दोष नाही, प्रत्यक्ष पाप केलं तर दोष आहे. आणि पुण्याचं उलट आहे, पुण्य मनामध्ये करायचा संकल्प आला तर पुण्याचा फायदा आहे, लोभ पुण्याचा लाभ आहे. हा कलीचा गुण आहे म्हणून त्याला मारलं नाही. तेव्हा असं हे कलियुग, त्यामध्ये परीक्षिती राजाचं पवित्र चरित्र मी आपल्याला सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णाचे गुण, लीला यांच्या कथा या भागवतामध्ये आहेत. त्या सर्वांचं कल्याण करणारे आहेत, सर्वांनी ऐकाव्यात. मग ऋषी म्हणाले सूताना, सूतजीव समा सौम्य शाश्वतीर विशदम यशः यस्त्वं शंससि कृष्णस्य मर्त्यानां अमृतं हिनः. हे सूता, तुला दीर्घायुष्य लाभो, कारण
तुझ्या मुखातून भगवंताच्या कथा मी श्रवण करतो आहोत. यज्ञाच्या धुरामुळे आमचं शरीर धूसर झालं आहे, पण या कर्माचा काही भरवसा नाही. श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे मधुर अमृत तू आम्हाला पाजत आहेस, ते महत्वाचं आहे. भक्ताची क्षणभर जरी सत्संगती झाली तरी स्वर्ग आणि मोक्ष याची तुलना केली जाऊ शकत नाही. म्हणजे स्वर्गाची आणि मोक्षाची सुद्धा तुलना सत्संगतीशी केली जात नाही. सज्जनाची संगती त्याहून श्रेष्ठ आहे. म्हणून म्हटलंय ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. चांगल्याची संगती घडावी. म्हणून तरी कीर्तनाला, प्रवचनाला, भागवत श्रवणाला जायचं का? चांगल्याची संगत व्हावी म्हणून. तेव्हा क्षणभर जरी सत्संगती झाली तरी स्वर्ग आणि मोक्षापेक्षा सुद्धा जास्त पुण्य मिळतं. भगवंताच्या लीला यामध्ये वर्णन केलेले आहेत. आपण भगवंताचं आढळ स्थान आहात, सत्पुरुषाचा एकमात्र आश्रय आहात. म्हणून भगवंताच्या लीला श्रद्धाळू श्रोत्याकरता विस्ताराने वर्णन करा. भगवंतावर परमप्रेम असलेल्या आणि बुद्धिमान असलेल्या परीक्षित राजाला शुकदेवानी ज्या ज्या कथा सांगितल्या त्या आम्हाला सांगा. त्यांच्या संवादामध्ये कोणतीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल. त्यामध्ये भगवत प्रेमाच्या अद्भुत योगनिष्ठेचं निरूपण केलेलं असेल, त्या कथा आम्हाला सांगा, असं ऋषींनी सूतांना विनंती केली. त्या सूत म्हणाले की आम्ही विलोम जातीमध्ये जन्माला आलेले, म्हणजे उच्च वर्णातील माता आणि कनिष्ठ कुळातील पिता. आमचा जन्म कनिष्ठ कुळामध्ये झालेला आहे, पण महात्मा पुरुषांची सेवा केल्यामुळे आमचा जन्म सफल झाला आहे. त्यामुळे आमची मनोव्यथा नष्ट झाली आहे. भगवंत हा एकमेव आश्रय आहे. त्या सत्पुरुषाबद्दल काय बोलावं? भगवंताचे गुण अनंत आहेत. त्याचं वर्णन जे करतात त्यांचा जन्म सफल आहे. म्हणून ब्रह्मादी देवांना सोडून सुद्धा भगवंतानी इच्छा न करता लक्ष्मी भगवंताच्या पायाशी आली. भगवंताच्या चरण धुण्यासाठी जे पाणी ओतलं जातं ते गंगेच्या रूपाने प्रगट होतं. म्हणून पायाला नमस्कार आहे. पायातून गंगा निर्माण झाली आहे. पाय हे तिरस्करणीय नाहीत. पाय हे अधर्माचे नाहीत किंवा पापाचे नाहीत. पाय पुण्यवानच आहेत. म्हणून सज्जनांच्या आपण पाया पडतो, देवाच्या पाया पडतो. म्हणून शूद्र पायापासून निर्माण झाले याच्यामध्ये शूद्राचा अपमान नाही, उलटा गौरव आहे. कारण चरणाला महत्व आहे. देवाच्या चरणाच्या पाया पडतो आपण, तोंडाच्या पाया पडत नाही. तोंडातून ब्राह्मण निघाले म्हणून त्यांना नमस्कार आहे का? नमस्कार पायाला आहे, म्हणजे शूद्राला आहे. पायापासून गंगा निर्माण झाली आहे. पाय अशुभ असतील कसे? म्हणून परीक्षित राजाला त्यांनी विनंती केली की भगवंताच्या कथा आम्हाला सांगा. म्हणून ती कथा सांगायला सुरुवात केली. एकदा धनुरुद्यम्य विचरन् मृगयां वने मृगाननुगतश्रांत क्षुदितस्त्रिशतो भृशम्. राजा परीक्षिती एकदा धनुष्य घेऊन शिकारीला गेला.
हरणाच्या मागे धावता धावता थकून गेला. त्याला अतिशय भूक लागली आणि तहान लागली. म्हणून जवळपास कुठे जलाशय नव्हता. एक ऋषीचा आश्रम दिसला म्हणून त्या आश्रमामध्ये गेला पाणी मागायकरता. तिथे एक ऋषी डोळे बंद करून आसनावर शांत चित्ताने बसले होते. त्यांनी इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यांचा निरोध केला होता. निर्विकार ब्रह्मरूप अशा तुरीय अवस्थेमध्ये ते होते. जटा विस्कटलेल्या होत्या. सगळं शरीर हरणाच्या कातड्यांनी झाकलं होतं आणि त्यांना दिशा काळ कुठे आपण याचं भानच नव्हतं. समाधी अवस्थेत होते. तहानेलेल्या परीक्षित राजांनी त्यांना पाणी मागितलं, पण ते कळण्याच्या अवस्थेमध्ये ऋषी नव्हतेच. तेव्हा राजाला राग आला. आपल्याला बसायला दर्भासन दिलं नाही, काय पाहिजे हे विचारलं नाही, आपला आदर सत्कार केला नाही, आपला अपमान झाला असं राजाला वाटलं आणि राग आला. आणि तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ झाल्यामुळे राग आधीच भडकला. भूक लागली आणि तहान लागली की मनुष्याचा राग भडकतो. हे ओळखून बायका काय करतात, बाहेरनं आल्या आल्या चेहऱ्यावर बघतात आणि ताट पुढे ठेवतात. एकदा खाल्लं की राग शांत होतो. परीक्षित राजाच्या मनामध्ये राग आला. खरं म्हणजे ब्राह्मणाविषयी त्याच्या मनामध्ये आदर होता, पण या कारणाने त्याच्या मनामध्ये ब्राह्मणाविषयी राग निर्माण झाला. जीवनामध्ये पहिल्यांदाच क्रोधविवश होऊन त्यांनी आजूबाजूला पाहिलं. तिथे मेलेला साप होता. तो धनुष्याच्या टोकाने उचलला आणि ऋषीच्या खांद्यावर ठेवला. त्या ऋषीला काहीच कळलं नाही, कारण ते समाधी अवस्थेमध्ये होते. डोळे मिटले होते, इंद्रिय आवरून घेतली होती. राजाला असं वाटलं की यांनी समाधी अवस्थेचं सोंग घेतलंय, पण खरं नव्हतं. ते खरंच समाधी अवस्थेत होते. तो शमीक ऋषी होता. राजा निघून गेला. शमीक ऋषीचा पुत्र मोठा तेजस्वी होता. तो ऋषिकुमाराबरोबर बाजूलाच खेळत होता. इतर ऋषिकुमारांनी येऊन सांगितलं आणि त्याला कळलं की राजाने आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केलं. तेव्हा तो म्हणाला, उष्ट अन्न खाणाऱ्या कावळ्याप्रमाणे पुष्ट झालेल्या राजाचा हा केवढा अन्याय. क्षत्रियांना आम्ही दारावर पहारा देण्याकरता नेमलेला आहे. कुत्र्याप्रमाणे त्यांनी रक्षण करायचं आहे आणि धन्याचा अपमान करतात. ब्राह्मणांनी क्षत्रियाला द्वारपाल बनवलेलं आहे. त्यांनी दारावर उभं राहून संरक्षण केलं पाहिजे. घरामध्ये घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही. रागाने मी क्षत्रियाचं आणि ब्राह्मणाचं भांडण इतकं जुनं आहे, यादही चाललंच आहे. अधर्मानी वागणारांना शासन करणारे भगवान निजधामाला गेल्यामुळे क्षत्रिय उन्मत्त झाले आहेत काय? माझं तपोबल पहा. बरोबरच्या सौंगड्यांना सांगितलं. क्रोधाने डोळे लाल भडक झाले होते. तो ऋषिकुमार कौशिकी नदीमध्ये जाऊन पाण्याने आचमन केलं आणि राजाला शाप दिला. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंशन्ति स्म कुलांगारम चोदितो मे तद्रुहम. कुलाला कलंक झालेल्या परीक्षित राजाने माझ्या पित्याचा अपमान करून
सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे, म्हणून मी याला शाप देतो की आजपासून 7व्या दिवशी तक्षक याला दंश करेल आणि याला मरण येईल. मग तो बालक आपल्या आश्रमामध्ये आला. पित्याच्या गळ्यातला साप बघून त्याला अतिशय दुःख झालं. तो धाय मोकलून रडू लागला. सूत म्हणतात, शौनका, मुलाचं मोठ्यांना रडणं ऐकून समाधी अवस्थेतला तो मुनी हळूहळू भानावर आला. डोळे उघडले, पाहिलं तर आपल्या खांद्यावर साप ठेवलेला. सापाला त्याने फेकून दिलं. मुलगा रडत होता, त्याला विचारलं, विसृज्य पुत्रं पप्रच्छ वत्सकस्माद्धिरोदिषि केन वा ते पकृतम् इत्युक्तः स निवेदयत्. मुलाला विचारलं की अरे तू का रडतोयस? कोणी तुझा अपमान केला का? मुलाने सगळी हकीकत सांगितली आणि सांगितलं की राजाला मी शाप दिला, पण ब्रह्मर्षी असलेल्या शमीक ऋषींनी शाप दिल्याबद्दल मुलाचं अभिनंदन केलं नाही. ते म्हणाले शाप देणं राजाला योग्य नव्हतं. अरे मूर्खा, तू पाप केलंस. लहानशा चुकीकरता परीक्षित राजाला देहदंड दिलास, याचा मला खेद होतो आहे. मुला, तुझी बुद्धी अजून कच्ची आहे, अपरिपक्व आहे. अरे राजा हा देवसमान आहे, त्याला शाप देणं चांगलं नाही. कारण राजाच्या तेजामुळे प्रजा सुरक्षित असते. नाहीतर चोर दरोडेखोर प्रजेला लुटतील राजा नसला तर. भगवंतानी राजाचं रूप धारण करून धर्माचं रक्षण केलेलं आहे. नाहीतर असुरक्षित असलेल्या बोकडाच्या कळपाप्रमाणे प्रजा सगळी नष्ट होईल, राजा नसेल दंडधारी तर. राजाच जर नाहीसा झाला तर चोऱ्या वाढतील, लोक पाप करतील, डाकूची संख्या वाढेल, आपसामध्ये मारपीट होईल, पशु, स्त्रिया आणि धनसंपत्ती यांची लूट सुरू होईल राजा नसेल तर. म्हणून तू योग्य केलं नाहीस. राजा नसेल तर वर्णसंकर होईल. लोक कुत्री आणि माकडाप्रमाणे वर्णसंकर घडवतील. मुला, परीक्षित राजा मोठा यशस्वी धर्माचं आचरण करणारा आहे. त्यांनी पुष्कळ अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. तो भगवंताचा भक्त आहे. अरे तहानेनं भुकेनं तो व्याकुळ झाला म्हणून त्यांनी हे कृत्य केलं असेल, म्हणून त्याला शाप द्यायचा. अज्ञान बालका, राजाचा तू अपराध केलेला आहेस, भगवान तुला क्षमा करणार नाही. भगवंताच्या भक्तामध्ये बदला घेण्याची शक्ती असते, पण बदला घेत नाहीत ते कधी. दुसऱ्याने केलेला अपमान, फसवणूक, शिव्याशाप, अधिक्षेप म्हणजे अपमान, मारहाण, या गोष्टीचा सज्जन कधी बदला घेत नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये कधीही कुणाचा सूड घेऊ नये. एखाद्याने गैरवर्तन केलं तर सोडून द्यावं. महामुनी शमीकानी पुत्राला कानउघडणी केल्यावर त्याला आपल्या अपराधाचा पश्चात्ताप झाला. राजा परीक्षितीने त्याचा जो अपमान केला होता त्यामुळे तो संतापला होता. पण वडिलांनी सांगितलं होतं की राजाला शाप देणं योग्य नाही. का? ते महात्मे होते. महात्म्यांचा स्वभावच असा असतो की त्यांचं कितीही वैर कोणी केलं तरी त्यांना
राग येत नाही, त्याचा ते बदला घेत नाहीत. सूत उवाच महीपतिस्त्वथ तत्कर्मग्रह्यं विचिन्तयन्नात्मकृतं सुदुर्मनाः अहो मया नीचमनार्यवत्कृतं निरागसी ब्रह्मणि गूढतेजसी. परीक्षित राजा राजधानीला परत आला. स्नान वगैरे केलं, अन्न खाल्लं, पाणी प्याला, डोकं शांत झालं आणि मग त्याला पश्चात्ताप झाला. अत्यंत उदास झाला. तो म्हणला, निरपराध असलेल्या ब्राह्मणाबरोबर मी नीच व्यवहार केला. महात्म्याचा अपमान केल्यामुळे माझ्यावर एखादं संकट येणार, खुशाल येऊ, कारण माझ्या पापाची शिक्षा मला मिळालीच पाहिजे, म्हणजे पुन्हा माझ्या हातून पाप घडणार नाही. त्या ब्राह्मणाच्या क्रोधाने माझं राज्य, सेना, समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे, म्हणजे त्यांचा अपमान करण्याची पापबुद्धी निर्माण होणार नाही. त्याला पश्चात्ताप झाला. तो असा विचार करीत असता त्याला असं समजलं की ऋषिकुमारांनी आपल्याला शाप दिलाय. पूर्वी शाप खरे होत होते, कारण माणसं तपस्वी होती. पण कलियुगामध्ये ते सामर्थ्य राहिलं नाही. कारण कलियुगामध्ये असं म्हटलंय, परान्नेन मुखम दग्धम, की दुसऱ्याचं अन्न खाऊन खाऊन तोंड जळून गेलं. परस्त्रीभीर मनोदग्धम, परस्त्रीचा विचार करून करून मन जळून गेलं. आणि हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात, लोकांचं दान घेऊन घेऊन हात जळून गेले. कुतशापा कलियुगात, कलियुगामध्ये शाप कुठला आलाय? वर आणि शाप खरा ठरायला तेवढं सामर्थ्य पाहिजे ना. त्याला कळलं की ऋषिकुमारांनी आपल्याला शाप दिलेला आहे आणि 7व्या दिवशी तक्षक दंश करणार आहे. तो म्हणला ठीक आहे. त्यांनी दुःख मानलं नाही, कारण जगातील सर्व राज्य, भोग, सुख तो तुच्छ मानत होता. आणि म्हणून त्यांनी विचार केला, सर्वसंग परित्याग केला, राज्य मुलाला दिलं आणि 7 दिवस आमरण उपोषण करण्याचा संकल्प केला आणि गंगा तीरावर येऊन बसला. चरणकमलाचे भगवंताच्या विचार करीत करीत तिथे बसला गंगेच्या काठावर. गंगा सर्व लोकांना पवित्र करते आणि गंगेच्या काठावर ज्याला मरण येतं तो मुक्त होतो. म्हणून उपोषणाचा निश्चय करून गंगा तटाकावर गेला. सर्व आसक्तीचा त्याग केला. ऋषीमुनी करीत असलेल्या व्रतांचा स्वीकार केला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाचं ध्यान करीत बसला. ही वार्ता अशी वेगाने पसरली. पाण्यावर पडलेला तेलाचा थेंब जसा हा म्हणता पसरतो, तशी असली वार्ता लगेच पसरते. आणि परीक्षिती अनशन करून बसलेला आहे, उपोषण करून बसलेला आहे, हे कळल्यावर तिथे सगळे ऋषीमुनी यायला लागले. महानुभाव मुनी आपल्या शिष्यासह आले. कोण कोण आले? अत्री, वशिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इद्मवाह, मेधातिथी, देवल, आष्टिशेन, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, औरव, कवश, अगस्त्य, भगवान व्यास, नारद याखेरीज अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी आले.
सर्व गोत्राचे ऋषी आले. राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. सगळे लोक स्वस्थपणे त्या ठिकाणी बसले. ऋषीमुनी आसनावर बसले. परीक्षित राजांनी सर्वांना प्रणाम केला. शुद्ध हृदयाने हात जोडले आणि मी काय करावं याबद्दल ऋषीमुनींना प्रश्न केला. राजोवाच अहो वयं धन्यतमानपाणां महत्तमानुग्रहणीयशीलाः राज्ञां कुलं ब्राह्मणपादशौचात् दूराद्विशिष्टं बदगर्ह्यकर्म. समस्त राजामध्ये आम्ही धन्यतम आहोत. आमच्या शील स्वभावामुळे आपल्या कृपाप्रसादाला आम्ही पात्र झालो आहोत. पण निंदित कर्म केल्यामुळे आम्ही त्यापासून दूर गेलो आहोत. नेहमीच आम्ही घरादारामध्ये आसक्त राहिल्यामुळे पापी झालो आहोत. त्यातून मला ब्राह्मणाचा शाप झाला आहे आणि हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे. तेव्हा ब्राह्मण हो, माझं चित्त भगवतचरणी मी समर्पित केलं आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. गंगेला आणि आपल्याला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा. ब्राह्मण कुमाराच्या शापानी तक्षक येऊन मला 7व्या दिवशी दंश करणार आहे. करू द्या, मला त्याची पर्वा नाही. पण माझं मरण येईतोपर्यंत आपण भगवंताच्या लीला सांगा, कथा सांगा. मी आपल्याला प्रार्थना करतो की मी केलेल्या कर्मामुळे ज्या कोणत्या योनीमध्ये मला जन्म घ्यावा लागेल त्या योनीमध्ये भगवंताची भक्ती माझ्या हृदयात असू द्या. महात्म्यांचा संग मला घडावा. सर्व प्राणीमात्रांची मैत्री असावी, कोणत्याही जन्मात मी गेलो तरी. म्हणून मला आशीर्वाद द्या. परीक्षित राजा मोठा धैर्यवान होता. दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वेकडे तोंड असलेल्या कुशाग्रावर बसला होता. उत्तरेकडे तोंड करून, म्हणजे कुशासन हे पूर्वेकडे आहे आणि त्याचं तोंड उत्तरेकडे आहे. राज्यकारभार त्यांनी आपला पुत्र जन्मेजय याला दिला होता. असा हा परीक्षित राजा. आकाशातून देवसमुदाय सुद्धा त्याची प्रशंसा करू लागले. उत्तम उत्तम म्हणून सर्वांनी अनुमोदन दिलं. राजर्षी शिरोमणी असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा अनुयायी असलेल्या परीक्षितीवर सर्वांनी कृपा केली. त्यांनी मुकुट खाली ठेवला. असा हा भगवंताचा परमभक्त परीक्षित राजा हा जोपर्यंत हा देह सोडत नाही तोपर्यंत आपण इथेच राहू म्हणून ऋषीमुनी तिथेच थांबले. साधू संन्यासी ऋषीमुनी. राजा परीक्षितींनी सर्व मुनीचं पुन्हा अभिनंदन केलं आणि भगवंताचं मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने प्रार्थना केली. हे महात्म्यानो, आपण सर्व ठिकाणाहून आलेला आहात. सत्यलोकात राहणाऱ्या मूर्तिमान वेदाचे आपण स्वरूप आहात. हे विप्रानो, मी आपल्याला प्रश्न विचारतो की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थामध्ये विशेषतः थोड्या वेळामध्ये मरण पावणाऱ्या पुरुषांनी कोणतं कर्म करावं? ज्याच्या आयुष्याचे 7 दिवस शिल्लक आहेत त्यांनी काय करावं म्हणजे तो मुक्त होईल? पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे
शुकाचार्य दैवयोगाने तिथे आले. 7 दिवसामध्ये मोक्ष कसा मिळणार याची चर्चा ऋषीमुनी करत होते. अहो, जन्मोजन्म पुण्य करून सुद्धा तो मिळत नाही, तो 7 दिवसात कसा मिळणार? अनेक जन्म घ्यावे लागतात. अनेक जन्म संसिद्धस्ततो याती परांगतीम गीतेने म्हटले. अनेक जन्म पुण्य करावं तेव्हा तो प्राप्त होतो, तो 7 दिवसात कसा होणार? म्हणून ऋषीमुनींना काही मार्ग सुचेना, काय करायला सांगावं, काय ऐकायला सांगावं. पण परीक्षित राजाचा भाग्यच थोरलं मोठं. तत्राभवद्भगवान् व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्ष्यलिङ्गो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः. आपल्या मनाने पृथ्वीवर संचार करणारे, कोणापासून काहीही अपेक्षा न करणारे अनपेक्षः व्यासपुत्र भगवान शुकदेव तिथे आले. ते कोणत्या वर्णाचे आहेत, कोणत्या आश्रमाचे आहेत असं एकही चिन्ह अंगावर नव्हतं. आत्मलाभामुळे संतुष्ट होते. अवधूताचा वेश होता, अंगावर कपडे नव्हते. आणि म्हणून हस्तिनापुरातल्या लहान मुलांनी बघितलं की हा वेडा दिसतोय. लोक शहाण्याला वेडा समजतात आणि वेड्याला शहाणा समजतात. अवधूत असेच असतात. गजानन महाराज तसेच होते, खर्डीचे सीताराम महाराज तसेच होते, गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकाई महाराज तसेच होते, शुकाचार्य तसेच होते. त्यांचं वर्णन केलंय. तम द्वष्टवर्षम सुकुमार पाद करोरुबाह्वंस कपोलगात्रम चार्वायताक्षोन्य सतुल्य कर्ण शुभ्रवाननम कंबुसुजातकंठम. वय वर्ष 16. हात पाय मांड्या बाहू खांदे गाल सगळं शरीर सुंदर सुकुमार, नेत्र विशाल मनोहर, नाक काहीसं उभारलेलं, कान सुडौल सुंदर भुवया, चेहरा अत्यंत सुंदर शोभायमान, गळा तर जणू सुंदर शंखच, खांद्याची हाडे लपलेली, छाती रुंद भरदार, भोवऱ्याप्रमाणे खोल नाभी, पोट 3 वळ्यांनी युक्त असं सुंदर लांब हात, अजानुबाहू, मुखावर कुरळे केस विखुरलेले, दिगंबर वेशात, एखाद्या देवाप्रमाणे सुंदर दिसत होते. सावळा वर्ण, काय सुंदर वर्णन आहे पहा शुकाचार्यांचं. सावळा वर्ण, चित्ताकर्षक तारुण्य, अंगकांती आणि मधुरस्मिती यामुळे स्त्रियांना मनोहर वाटणारे. आपलं तेज झाकून ठेवलं होतं तरी त्याची लक्षणं जाणणारे मुनी शुकाचार्यांना पाहिल्यावर उठून उभा राहिले नमस्कार करायला. त्यांच्या आजोबाच्या पणजोबाच्या वडिलाच्या वयाचे ऋषीमुनी बसलेले आहेत आणि हे आहेत 16 वर्षाचे. योग्यता वयावर अवलंबून नसते. 1400 वर्षे चांगदेव जगले होते आणि ज्ञानोबाराय होते 20 वर्षे आणि मुक्ताई त्यांच्यापेक्षा लहान. पुन्हा त्या मुक्ताईला गुरु केले चांगदेवाने. त्या वयावर अवलंबून नाही. आलेल्या अतिथींचं परीक्षित राजाने मस्तक लावून स्वागत केलं, पूजा केली. पाठीमागनं आरडाओरड करत त्यांना दगडं मारत जे चाटळ लोक मुलं येत होते ना, त्याने बघितलं राजा पूजा करायला लागलाय, पळून गेले सगळे. अरे हे काही वेगळेच दिसते. श्रेष्ठ आसनावर ते विराजमान झाले. ग्रह नक्षत्र ताऱ्यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ऋषींनी वेढलेले शुकाचार्य दिसत होते.
अत्यंत शोभिवंत, अत्यंत बुद्धिमान शांतपणे बसले होते. भगवंताचे भक्त परीक्षित राजा त्यांच्या जवळ आले. चरणावर डोकं टेकवलं, नमस्कार केला हात जोडून, आणि हात जोडून मधुरवाणीनं विचारलं. परीक्षिदुवाच अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्या क्षत्रबन्धवः कृपया तिथिरूपेण भवद्भिस्तीर्थका कृताः. ब्रह्मस्वरूप असलेल्या भगवान शुकाचार्य, आम्ही अपराधी क्षत्रिय आहोत, पण तरी तुमच्या सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून भाग्यवान आहोत. अतिथी रूपाने येऊन तीर्थाप्रमाणे आपण आम्हाला पवित्र केलं. आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणाने गृहस्थाश्रमी माणसाचं घर पवित्र होतं. मग दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा, आसनावर बसणं हे जर मिळालं तर त्यांचं भाग्य काय वर्णावं. आपण भगवान विष्णू ज्याप्रमाणे भगवान विष्णूच्या समोर ज्याप्रमाणे दैत्य थांबत नाहीत, तसं आपल्या समोर मोठमोठी पातक टिकत नाहीत. आपण पांडवांचे सुहृद आणि भगवान श्रीकृष्ण आमच्यावर प्रसन्न आहेत म्हणून या ठिकाणी आपण आलात. आमचं पुण्य आहे की भगवान श्रीकृष्णाचं आम्हाला सान्निध्य आणि प्रेम लाभलं, त्या पुण्याईनं तुम्ही इथे आलात. तेव्हा आपण मला सांगा की मृत्यू माझा जवळ आलेला आहे, आपण मला दर्शन दिलेलं आहे, आपण योग्याचेही परमगुरू आहात,